सर्वांना नमस्ते. जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय आशिषजी एरेकर साहेब यांचे संकल्पनेतील व जिल्हा परिषद अहिल्यानगरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी आदरणीय भास्करजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक वर्ष 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून सुरू असलेला मिशन आरंभ हा स्तुत्य उपक्रम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेची भीती राहणार नाही या उद्देशाने हा उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमामध्ये इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2025 साठी विद्यार्थ्यांची तयारी चांगल्या प्रकारे या सराव वर्गामधून करून घेतली जात आहे. आजच्या आपल्या या ऑनलाईन तासिकेमध्ये इयत्ता 8वी अर्थात पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती सराव वर्ग या मध्ये इयत्ता 8वी गणित विषयाचे मार्गदर्शन करण्यासाठी श्री नागेश विद्यालय जामखेड येथे प्रशालेचे आदरणीय अशोकजी चौधरी सर आपल्याला गणित या विषयातील शेकडेवारी या घटकाचे ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. तरी मी त्यांना विनंती करतो की सर आपल्या आजच्या ऑनलाईन तासिकेला सुरुवात करावी. गेल्या तासिकेला आपण आलेखा संदर्भातला भाग बघितला होता. आता आज आपल्याला गणित या विषयांतर्गत शेकडेवारी हा भाग बघायचा. मुळातच शेकडेवारी याचा अर्थ 100मध्ये त्या गोष्टीची गणती करणे. शेकडेवारीची जी काही सुरुवात झाली असेल किंवा शेकडेवारी का आली किंवा शेकडेवारीचा विचार का केला जातो, कारण ज्या वेळेला खूप मोठ्या संख्या असतात आणि त्याचा एक अंदाज बांधायचा असेल तो 100 आणण्यासाठी या शेकडेवारीची सुरुवात झाली असावी. आता याला शतमान असंही म्हटलं जातं. आता याच्यामध्ये नेहमी शतमान या शब्दाच्या अंतर्गत छेदामध्ये 100 मांडलं जातं. टक्केवारी शेकडेवारीमध्ये छेद 100 असतो आणि शेकडेवारी म्हणजेच 100. शेकडा म्हणजेच काय? 100. ठीक आहे. आता या शेकडेवारी प्रकरणाला सुरू करत असताना काही 1-2 बाबी त्याबद्दल आपण लक्षात घेऊ की ज्यावेळी तुम्ही इयत्ता 8वीच्या अगोदर 7वी 6वीला आता श्रेणी आली, पण त्याच्या अगोदर जर तुम्ही बघितलं असेल तर काही मुलांना 50% पडले, कुणाला 70% पडले. हा टक्के हा शब्द जो आहे किंवा जे चिन्ह आहे त्याचाच अर्थ ते शेकडा या प्रमाणात आपण त्याला मोजतोय किंवा धरतोय, ग्रेड धरतोय. ठीक आहे. तर याचाच आपल्याला आजच्या या पूर्ण तासिकेमध्ये अभ्यास करायचा. ठीक आहे. तर शेकडा म्हणजेच काय? तर 100 किंवा ज्याच्या समोर टक्केवारीचं चिन्ह असतं त्याच्या छेदामध्ये 100 असतो. इथपर्यंत जरी आपल्या लक्षात आलं तरी भरपूर. आता बघूया, ज्या वेळेला काही अपूर्णांक दिले जातात, हे जे अपूर्णांक आहे या अपूर्णांकाचं मला शेकडेवारीमध्ये रूपांतर करायचं. तर ते रूपांतर कसं करायचं याचा थोडक्यात आधी एक उदाहरण दाखल आपण उदाहरण घेऊया. आता उदाहरणार्थ 1/4 हा अपूर्णांक आहे आणि याला मला शेकडेवारी किंवा शेकड्यामध्ये रूपांतरित करायचंय. अशा वेळेला आपण याला नेहमी 100 ने म्हणतो. ठीक आहे. म्हणजे आता बघा याच्यामध्ये हे गुणाकार करत असताना एक उदाहरण आपण या ठिकाणी लगेच घेणार आहोत की त्या पद्धतीने आपल्याला विचार करता येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेला शेकडेवारी असेल, जे शेकडा दिलेला असेल आणि त्याचं रूपांतर आपल्याला अपूर्णांकात करायचं म्हणजे 50%. 50% हा शेकडा दिला आपल्याला, तर याचं रूपांतर आपल्याला अपूर्णांकात करायचं असेल त्यावेळेस आपण त्याला 100 ने. ठीक आहे. म्हणजे एक प्रकारे इथे गुणाकार असेल तर इथे भागाकार असतो. ही एक पूर्ण संकल्पना आपल्याला असली पाहिजे. आता आपण उदाहरणाच्या साहाय्याने या सर्व घटकाचा थोडक्यात अभ्यास करणार.
हे डोक्यात ठेवा की आपल्याला शेकडेवारी शिकायचे आहे. हा घटक अत्यंत आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा मदत करणारा, उपयोगी पडणारा असल्यामुळे या घटकाचा अभ्यास चांगल्या पद्धतीने व्हावा हीच अपेक्षा. ठीक आहे. आपण पहिलं या ठिकाणी उदाहरण घेऊया. उदाहरण क्रमांक 1, 2022 साली हे उदाहरण आलं होतं बघा. 1530 चे 3.9 किंवा 3.9% बरोबर किती? 2022 ला हे उदाहरण होतं. ठीक आहे. आता हे उदाहरण सोडत असताना त्याच्या अगोदर या ठिकाणी चे हा शब्द आला. चा किंवा चे जर असेल या ठिकाणी तर त्याचा अर्थ असतो गुणाकार. ठीक आहे. मग आता त्याच अर्थाने जसं त्यांनी मांडले तसं आपण फक्त मांडून घेणार आहोत. म्हणजे 1530 चे म्हणजे गुणाकार. ठीक आहे. आणि 3.9% म्हणजे टक्के म्हणलं की छेदार आणि 100. ठीक आहे. म्हणजे जसं उदाहरण दिलंय तसं आपण फक्त मांडून घेतलंय. त्याच्यामध्ये आपण स्वतः काही बदल केलेला नाही. आता तुम्हाला माहिती आहे की एखाद्या संख्येचं दशांश चिन्ह काढायचं असेल तर जर अंशाला एका विशिष्ट संख्येने गुणलं तर छेदाला सुद्धा त्याच संख्येने गुणावं लागतं. या ठिकाणी एक स्थान सोडून या ठिकाणी दशांश चिन्ह असल्यामुळे आपल्याला या अंशाला 10 ने गुणावं लागेल, तसंच छेदाला सुद्धा 10 ने गुणावं लागेल. म्हणजे याचं आपल्याला त्या ठिकाणी दशांश चिन्ह निघून जाईल. गुणाकार भागाकार करताना सोपं होईल. 1530 39 एक शून्य वाढेल 1000. ठीक आहे. आता बघूया याची मांडणी आपण असं करू. 1530 गुणिले 39 छेद 1. ठीक आहे. याची मांडणी करून घेतली. आता फक्त या अंशांचा दोन्ही अंशांचा गुणाकार करून घ्यायचा आहे. 1530 गुणिले 39. सर्व विद्यार्थ्यांनी डोक्यात ठेवा, गणित विषय असा आहे की ज्याच्यामध्ये कच्चं काम अत्यंत महत्वाचं असतं. त्यामुळे आपल्या प्रश्नपत्रिकेच्या खाली सुद्धा कोरा भाग कच्च्या कामासाठी दिलेला असतो. ठीक आहे. त्याचा पुरेपूर वापर करायचा आहे. आता गुणाकार करू. 9 0 0. ठीक आहे. 9 त्रिक 27 हाताला 2, 9 5 45, 46 47 हाताला 4, 9 1 9 4 13. शून्य घेतला 3 3 0 0, 3 त्रिक 9, 3 5 15 हाताला 1, 5 त्रिक 15 ने 16 हाताला 1, 3 1 3 आणि अधिक 4 0 7 9 आणि 7 झाले 16 हाताला 1, 5 आणि 4 9, 6 आणि 1 7 आणि हा 404. आपला जो अंशातला जो संख्या आहे ती जशी आहे तशी तर घेऊन हे 1000. ठीक आहे. आता अजून हा छेद गेलेला नाही. छेद आपल्या काढून टाकायचा. हा जो गुणाकाराचा भाग आहे कच्च्या कामातला लागतो तो बाजूचा भाग. ठीक आहे. आता हा जर छेद काढून टाकायचा असेल आणि अशा पद्धतीने जर एकच्या पुढे काही शून्य दिलेले असते तर आपण काय करतो, उजवी अंश या अंशाला आपण उजवीकडून डावीकडे तेवढे दशांश घेऊन टाकतो. म्हणजे 1 2 3 1 2 3 या अंक सोडून आपण या ठिकाणी दशांश चिन्ह देणार आहोत. 1 2 3 4 7 9.67 अशा पद्धतीने. ठीक आहे. म्हणजे आपण या ठिकाणी याचा गुणाकार करून त्या ठिकाणी त्याचा भागाकार सुद्धा करून घेतलेला आहे. आता हा विषय झाला की ज्या वेळेला तुमचं कोणत्याही संख्येचं आपल्याला काही टक्केवारी काढायची असेल तर तशा पद्धतीने आपण त्याचा विचार करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊया. हे करत असताना कच्चं काम करणं अत्यंत महत्वाचं आहे. ते आपण केलंच पाहिजे. त्यानंतर दुसरा प्रश्न आपण घेऊया. 2018 साली हा प्रश्न आला होता. 3/6.1/4 या अपूर्णांकाचे शतमानात शेकडेवारी शतमानात रूपांतर करा. ठीक. आता दिलेला अपूर्णांक आहे याचा आपल्याला टक्केवारीमध्ये रूपांतर करायचं. पण अपूर्णांक बघत असताना थोडासा वेगळा अपूर्णांक दिसतोय. म्हणजे इथं जर बघितलं तर याचा एक अंश आहे, परत याचा सुद्धा एक अंश आहे. अशा वेळेला काय होतं, गडबड होऊन जाते की आपण कशा पद्धतीने याची मांडणी करावी याचा थोडक्यात आपल्याला अंदाज येत नाही. तर सुरुवातीला जो छेद आहे तो बाजूला लिहून देऊ. 6.1/4. ठीक आहे.
मग याच आपल्याला काय करायचं, याचं अपूर्णांकात रूपांतर करायचं. म्हणजे हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, त्याचं रूपांतर आपल्याला अपूर्णांकात करून घ्यायचं. या दोघांचा गुणाकार असतो आणि त्या गुणाकाराची या अंशाबरोबर बेरीज असते. 6 चोक 24 अधिक 25, 25/4. म्हणजे छेद झाला, जर ही लिहायचा विषय झाला तर 3/25/4 अशा पद्धतीत त्याला लिहिता. बरोबर. आता काय होतं, मुलांमध्ये ज्यावेळेस अशा पद्धतीने लिहिलं जातं त्यावेळेस विचार करतात की हा अंश आहे, त्याचा हा छेद आहे, पण या दोघांचा मिळून हा एक छेद. म्हणजे एकाच उदाहरणामध्ये 2 वेळा छेद आल्यामुळे मुलं कधी कधी गडबडून जातात. पण गडबडून जायची गरज नाही, कारण हे जे चिन्ह आहे हे भागाकार चिन्ह आहे. छेद म्हणजे भागाकार. म्हणजे सरळ असं जरी मांडून घेतलं 3/25/4 असं जरी मांडून घेतलं तरी अर्थ नाही. ज्या वेळेला अशा पद्धतीची मांडणी येते त्याचा आपण गुणाकार व्यस्त करतो 3×4/25. बरोबर. 3×4/25. आता बघूया यामध्ये, आता आपल्याला याचं शेकड्यामध्ये रूपांतर करायचे. म्हणजे शेकड्यामध्ये याचा छेद किती पाहिजे, 100 पाहिजे. अंशांशाचा गुणाकार होईल 312, 12/25 छेद 100 आला नाही, म्हणजे इथं शेकडा झाला नाही. मग जर छेद मला 25 100 करायचा असेल तर 25 ला कोणत्या तरी संख्येने गुणावं लागणार आहे, त्यावेळेस तो छेद 100 होईल. त्याच संख्येने अंशाला सुद्धा गुणवावं लागेल. 25 ला जर 4 ने गुणलं तर उत्तर 100 येते. बरोबर. ते इथं लिहून देतो मी. आणि वरच्या संख्येला सुद्धा जर 4 ने गुणलं तर उत्तर काय येणार, म्हणजे वरच्या संख्येला 4 ने गुणलं तर 548 हे उत्तर आहे. ओके. म्हणजे 48/100 याचाच अर्थ होतो 48%. छेद 100 म्हणजे त्याची टक्केवारीमध्ये आपण या पद्धतीने रूपांतर करत असतो. 2018 साली हा आपल्याला प्रश्न आलेला होता, अत्यंत सोपा. फक्त थोडासा आपल्याला या छेदामुळे कुठेतरी हे उदाहरण सोडवताना अडचण वाटू शकते. आपण त्या या दिलेल्या या अपूर्णांकाचं रूपांतर करत असताना अशी मांडणी केली, म्हणजे 3/25/4 अशी मांडणी केली तर आपल्याला उत्तर काढायला सोपं जातं. आणि आपलं या प्रश्नाचं उत्तर आलंय 48%. ठीक आहे. 2018 साली हा प्रश्न आला. पुढचा प्रश्न आपण घेणार आहे, प्रश्न क्रमांक 3. कोणाचा याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून घेतला असेल तर घ्या. मागील काय प्रश्नामध्ये आलेले प्रश्न आपण परत रिपीट करणार आहे, तर आपला त्या प्रश्नांच्या सहाय्याने अधिक चांगला होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा. 31.25% बरोबर किती. 2023 साली हा प्रश्न आला. ठीक आहे. 2023 साली हा प्रश्न आला होता. आता ही टक्केमध्ये दिलेली संख्या आहे, याचं रूपांतर आपल्याला अपूर्णांकात करायचं. ठीक आहे. तर ते कसं करता येईल याचा थोडक्यात आपण या ठिकाणी विचार करू. तसं आत्ताच्या उदाहरणात बघितलं सेम त्याच पद्धतीचा काही प्रकार आहे. 31.25% म्हणजे छेदात किती आली, 100. बरोबर. 31.25 याचा अर्थ छेदामध्ये 100 आहे. आता परत दशांश चिन्ह आल्यामुळे दशांश चिन्ह काढून टाकू. बरोबर. मग या ठिकाणी दशांश चिन्हाचे या बाजूला उजव्या बाजूला 1 आणि 2 स्थळ आहेत, 2 अंक आहेत. बरोबर. म्हणजे याचं दशांश चिन्ह काढून टाकायचं असेल त्याला 100 ने गुणावं लागेल आणि म्हणून छेदाला सुद्धा 100 ने गुणावं लागेल. म्हणजे 3125 अंश होईल. मात्र हा जो 100 होता हा 10,000 होता. 2 शून्य त्या ठिकाणी वाढून जाते. आता बघ कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो, तर याला काय करू आपण, मोठ्यात मोठ्याने आपल्याला पाडा म्हणायला सोपं जाईल अशा पद्धतीने 25 ने भाग जाईल, कारण इथं सुद्धा शेवटची 2 स्थळ शून्य आहेत आणि ते सुद्धा 25 आहे, त्याच्यामुळे आपल्या या ठिकाणी 25 ने भाग जाऊ शकतो. ठीक आहे. 25 चोक 100 आणि वरचे 2 शून्य. बरोबर. अंशाला बघूया 25 एक 25 उरले किती, 31 वजा 25 6. बरोबर. 25 दुने 50 उरले किती 12. ही झाली 125 आणि 25 5 125. बरोबर. आता खूप काही इथं म्हणजे असं गिचमिट आल्यासारखा प्रकार होत असेल तर काय करायचं, जो भाग झालाय तो पुढे घ्यायचा सुटसुटीत होण्यासाठी. कारण ज्यावेळेस तुम्ही एखादं उत्तर काढत असता तर एखाद्या दशांशामुळे किंवा एखाद्या भागामुळे सुद्धा ते उत्तर पूर्ण चुकून जाऊ
शकतं. आता या दोन्ही संख्येना कोणत्या संख्येने समान संख्येने भाग जाऊ शकतो, तर 25 ने जाईल 100%. ठीक आहे. आता 25 एक 25. ठीक आहे. उरले किती? 15. ठीक आहे. आता 150 ला 25 ने भाग देऊ. ठीक आहे. 25 8 125 झाली, 150 झाली आणि इथं 25 सॉरी 25 150 झाले आणि या ठिकाणी अंशाला भाग देत असताना 25 5 125 5/8 हा पूर्णांक त्या ठिकाणी तयार झाला. बरोबर आहे. म्हणजे दिलेल्या शेकडेवारी रूपांतर आपण या ठिकाणी कशामध्ये केलं? अपूर्णांकात केलं. तर याच्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या. एक तर दशांशाचं रूपांतर तुम्हाला पूर्ण अंकात कसं करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट भागाकार देत असताना या सगळ्या गोष्टींचा अत्यंत बारकाईने विचार करावा लागतो आणि आपल्या त्या ठिकाणी भागाकार करावा लागतो. ठीक आहे. म्हणजे या पद्धतीने आपण शेकडेवारी आपण त्या ठिकाणी टक्केवारीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये अपूर्णांकामध्ये त्याचं रूपांतर करू शकतो. ठीक आहे. आता एक चौथं उदाहरण थोडं शाब्दिक प्रकारचं घेणार. पहिली 2-3 उदाहरणं ही आपली छोटी मात्र परीक्षा आली अशी उदाहरणं आपण घेतलेली आहेत. आता शाब्दिक थोडस एक उदाहरण आहे, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तिकिटाची किंमत शेकडा 20 ने वाढवल्यामुळे शेकडा 20 ने वाढवल्यामुळे शेकडा 10 ने कमी झाला तर उत्पादनात शेकडा वाढ अथवा शेकडा घट किती झाली. आपल्याला उदाहरण शेकडेवारीत काढायचं, टक्केवारीत काढायचं. ही संख्या नाही की 100 रुपये तोटा झाला 100 रुपये फायदा झाला असं नाही. तर जो काय फायदा होणार आहे तोटा होणार आहे तो आपल्याला शेकडेवारीमध्ये सांगायचा आहे. हे पण निश्चित नाही की घट झाली का वाढ झाली, म्हणजे तोटा झालाय का फायदा झाला हे पण निश्चित नाही, तो आपल्याला शोधायचा आहे. जर अशा पद्धतीचं उदाहरण असेल की त्याच्यामध्ये 20% वाढ झाली, 10% कमी झाला, म्हणजे खप कमी झाला, 20% वाढवल्यामुळे 10% खप कमी झाला, अशा पद्धतीचं उदाहरण असेल तर या वाढ आणि घटीसाठी एक सूत्र आहे. ज्यावेळेस वाढ आणि घट एका उदाहरणात असते त्यावेळेला हे सूत्र आहे x वजा y वजा xy छेद 100. ठीक आहे. x वजा y वजा xy छेद 100. याच्यामध्ये x हा वाढ आणि y हा घटीचं त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे दाखवतो. ओके. आता बघू याच्यामध्ये x बरोबर म्हणजे वाढ दाखवली, वाढ आहे 20%ने. ठीक आहे. त्याच्यानंतर y बरोबर घट ती आहे 10%ने. ठीक आहे. आता फक्त या संख्या याच्यामध्ये मांडून घ्यायच्यात. बरोबर 20 वजा 10 वजा 20 गुणिले 10 छेद 100. बरोबर. आता x चे बाजू वाढेल त्याच्यापेक्षा डायरेक्ट इथं 200 लिहून टाकूया, कारण 20 गुणिले 10 बरोबर 200 होऊन जात. ठीक आहे. आता बघूया याचा भागाकार करून घेऊ. याचा भागाकार येईल 100 1 100 100 गुणे 200 म्हणजे 20 वजा 10 वजा 2. याच परत या दोघांची दोन्ही वजा वजा आहेत, म्हणजे वजा 10 वजा 2 वजा वजा असल्यामुळे त्यांची बेरीज होणार आणि मोठ्या संख्येची त्याला जाणार, म्हणजे 20 वजा 12 आणि 20 वजा 12 किती 8%. आता ही वाढ आहे का घट आहे का समजायचं, कारण 8% तर आलं, पण हे उत्तर नेमकं वाढीसाठी किंवा घटीसाठी. कारण पर्यायामध्ये 8% वाढ आणि दुसरा एखादा पर्याय 8% घट असा असू शकतो. आता इथे एक लक्षात ठेवायचं, जर यांची वजाबाकी ही धन आहे तर ही अशी वाढ, यांची वजाबाकी जर धन आली
तर ती असते वाढ. आणि जर यांची वजाबाकी ऋण आली, समजा ऋण 8 आला, ऋण 8%, तर ही असती घट. बरोबर, हे एक लक्षात ठेवा. सूत्र एकदम सोपं आहे, लक्षात ठेवायला सोपं आहे, वापरायला सोपं आहे. मात्र शेवट याचा काय लक्षात ठेवायचा, वाढीसाठी हा धन पाहिजे आणि घटीसाठी हा ऋण पाहिजे. ठीक आहे, म्हणजे एका उदाहरणामध्ये एखाद्या वस्तूची किंमत वाढवली, त्याच्यामुळे त्याचा खप कमी झाला. अशा वेळेला जर त्याचा नफा किंवा तोटा हा जर आपल्या शेकड्यामध्ये काढायचा असेल, की वाढ किंवा घट आपल्या शेकड्यामध्ये काढायचे असेल, तर दिलेले सूत्र आपल्याला खूप उपयुक्त ठरतं आणि एकदम सोपं सूत्र आहे लक्षात ठेवण्यासाठी, पाठ करण्यासाठी. ठीक आहे, सर्वांच्या लक्षात आलेलं असावं. आपण पुढे जाऊ. कुणाला स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्यायचा असेल तर घ्या. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 5. आता हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो. बघूया, एक स्वरूपातला प्रश्न आहे. तांबे व जस्त, तांबे व जस्त यांच्या संमिश्राने, यांच्या संमिश्राने 5 किलो केजी वजनाचा, 5 किलो वजनाचा धातूचा गोळा, धातूचा गोळा तयार केला, धातूचा गोळा तयार केला. जर त्या गोळ्यामध्ये, जर गोळ्यामध्ये 35.5%, 35.5% जस्त असेल, जस्त असेल, तर त्यामध्ये किती ग्रॅम, किती ग्रॅम तांबे असेल, किती ग्रॅम तांबे असेल. बघा, प्रश्न परत एकदा वाचतो. तांबे यांच्या संमिश्राने एक धातूचा गोळा तयार केला, त्याच्यामध्ये तांबे आणि जस्त हे 2 धातू आहेत आणि तो पूर्णपणे गोळा हा 5 किलो वजनाचा आहे. ठीक आहे, त्या गोळ्यामध्ये 35.5% एवढं जास्त आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला तांब हे किती ग्रॅम आहे हे त्या ठिकाणी शोधायचं. म्हणजे तो गोळा तयार होत असताना तांबे अधिक जस्त बरोबर तो पूर्णपणे 5 किलोचा गोळा तयार. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये हा जो तांबे आहे 35.5 आहे आणि हा गोळा म्हणजे 100% पूर्ण, एक आकाचा गोळा 100%. जर तांबे या ठिकाणी 35.5% असेल, तर आपल्याला या ठिकाणी जास्त किती असणार आहे, कारण 100 मधून हा 35.5 वजा केले की आपलं उत्तर येऊन जाईल 64.5% एवढं जास्त. बरोबर, म्हणजे आपल्याला टक्केवारीमध्ये तरी जास्त किती आहे हे कळालं. आता फक्त आपल्याला त्याला ग्रॅम मध्ये काढायचं आहे. आता 1 किलो 1 केजी, 1 किलो बरोबर 1000 ग्रॅम. ठीक आहे, आपल्या सगळ्यांचं पाठ असेल तसं आपल्याला दिलेलं 5 किलो आहे, 5 केजी म्हणजे या ठिकाणी 5000 ग्रॅम हा पूर्ण गोळा हा 5000 ग्रॅम. बरोबर, आता या 5000 ग्रॅम पैकी 35.5% तांब आहे आणि 64.5% जास्त आहे. तुम्ही कशा पद्धतीने काढू शकता, 5000 चे 35.5% काढले, तांब निघेल, उरलेलं राहिलेलं सगळं जास्त असणार आहे. किंवा डायरेक्ट तुम्ही जास्त सुद्धा त्या ठिकाणी 5000ला 64.5% ने बोललं तरी तुमचं उत्तर त्या ठिकाणी येऊन जाईल. खूप आहे काय, 5000 गुणिले 64.5% म्हणजे छेदा 100. बरोबर, आता बघूया, शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, राहिले 50 गुणिले
64.5. ठीक आहे, म्हणजे 50 गुणिले 64.5 यांचा गुणाकार झाला की आपलं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला मिळून जातं. ठीक आहे, आता आपण काय करू, याचा गुणाकार करून घेऊ. ज्यावेळेस गुणाकार करायचा असतो त्यावेळेला दशांशाचा विचार सुरुवातीला न करता फक्त आहे त्या संख्याचा गुणाकार करून घेऊ. म्हणजे 645 गुणिले 50 करून घेऊ. म्हणजे आपल्याला सोपं जाईल. ओके, शून्याला गुणलं, 3 ठिकाणी शून्याला परत एकदा शून्य दिला, 5×5 = 25, हाताला 2, 5×2 = 22, हाताला 2, 6×5 = 32, 0, 5, 2, 2, 3. आपलं उत्तर या ठिकाणी लिहून घेऊ, 32, 2, 5, 0. बरोबर, हा झाला गुणाकार. पण इथं दशांश चिन्ह असल्यामुळे आपल्याला हा गुणाकार जसा आहे तसा उत्तर घेऊन चालणार नाही. तर आता इथं या गुणाकारामध्ये किती स्थळ किंवा किती अंक सोडून दशांश चिन्ह आहे तर फक्त 1. ठीक आहे, तर त्याच उत्तरामध्ये तेवढेच अंक सोडून किंवा स्थळ सोडून उजवीकडे आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे. एक अंक सोडून म्हणजे शून्याच्या पुढे इथं दशांश चिन्ह दिलं म्हणजे राहिलेलं उत्तर आपलं बरोबर आहे. बरोबर, पण या ठिकाणी काय झालंय, हा दशांश नंतर शून्य. बरोबर आहे, त्याच्यामुळे त्या दशांशाला पुढच्या शून्याला आपल्याला नाही दिलं तरी चालतंय. 3225. हे काय उत्तर आलं की 3225 म्हणजे काय, हे जास्त त्या पूर्ण गोळ्यामध्ये 64.5% होतं, तर ते ग्रॅम मध्ये लिहित असताना 3225 ग्रॅम एवढं जास्त त्या ठिकाणी वापरलं गेलेलं होतं. उर्वरित तांबे. काही मुलांनी जर ह्या सुरुवातीला असा विचार केला की जास्त 64.5 मोठी संख्या दिसती, याला 5 आली तर सोपं जाईल आपल्याला गुणाकार करायला, काय हरकत नाही. तांब्याचं सुद्धा तुम्ही इथं 5000 गुणिले 35.5 छेद 100 या पद्धतीने जरी टाकलं तरी तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. फक्त एकच होईल की तुम्हाला विचारलं असतं, त्याच्यामुळे तांबे पूर्ण जरी भेटलं तरी ते तुम्हाला एकूण गोळ्यातून म्हणजे 5000 ग्रॅम मधून त्या ठिकाणी ते वजा करावं लागणार. तर या दोन्ही गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. आपल्या पद्धतीने आपण गुणाकार त्या ठिकाणी करून उत्तर काढू शकतो. अशा पद्धतीचा प्रश्न रिपीट होतो परत परत. ठीक आहे, तर सर्वांनी व्यवस्थित एकदा बघायचं, सराव करायचा. गणित हा सरावाचा भाग आहे. आपल्याला वारंवार गणित सोडवायचे असतील तर त्यासाठी स्वतः प्रयत्न करणं आणि स्वतः ते उदाहरण परत परत सोडवत बसणं हा एकमेव पर्याय आहे. तर निश्चितच आपण पूर्णपणे म्हणजे करणाऱ्या विषयामध्ये कालची परीक्षा झाली NMS. ठीक आहे, विद्यार्थी त्याला होते, तर त्याच्यामध्ये एक वेगळा प्रश्न येऊन गेला जो आपल्या त्या घटकाच्या संदर्भात होता. इयत्ता 7वीला त्या मुलांना पाठ्यपुस्तकात झाला होता. म्हणजे अशा पद्धतीचा एखादा प्रश्न आपल्याला 8वीला सुद्धा येऊ शकतो, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामुळे आपल्या इथल्या मागच्या इयत्तांमध्ये सुद्धा आपण काय शिकलो ते विसरून चालणार नाही. ठीक आहे, चला पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आहे 150 मधून 150 मधून तिच्या त्या संख्येच्या शेकडा 60च्या शेकडा 60 कमी केले. 150 मधून तिच्या शेकडा 60च्या शेकडा 60 कमी केले असता उरणारी संख्या कोणती? उरणारी संख्या कोणती? ठीक आहे, 150 मधून तिच्या शेकडा 60च्या शेकडा 60 कमी केले असता उरणारी संख्या कोणती? म्हणजे दिलेली संख्या सुद्धा आपल्याला माहिती 150. हिच्या शेकड्या 60च्या म्हणजे अगोदर या 150चा 60% तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. आणि तो काढायचा म्हणजे काय, त्या संख्येला 60/100 ने फक्त गुणायचे. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, म्हणजे 15 गुणिले 6 यांचं उत्तर येत आहे 90. ठीक आहे, आता म्हणजे या 150चे 60% म्हणजे 90 आहे, पण उत्तर येते का नाही. पण या 60च्या म्हणजे या 90च्या आणि शेकडा 60 कमी केला, मग तो शेकडा 60 आपल्याला काढावा लागेल. 90 गुणिले 60/100, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, 9 गुणिले 6
954. मग ही जी आलेली हे 60% ते कशातून वजा करायचे, त्या मूळ संख्येतून वजा करायचे. कारण देताना त्यांनी दिलंय की त्या संख्येच्या शेकडा 60च्या शेकडा 60 केल्या असतात त्या मूळ संख्येतून. म्हणजे मूळ संख्या होती 150 वजा 54 म्हणजे उत्तर आलं आपलं 96. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण हा प्रश्न त्या ठिकाणी सोडवू शकतो. फक्त देताना काळजी घ्यायची, त्यांनी ज्या क्रमाने आपल्याला प्रश्नामध्ये क्रिया करण्यास सांगितले त्याचप्रमाणे आपण जायचं. आपण त्यांचा क्रम मोडायचा नाही. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 7 बघूया आपण. 516 या अपूर्णांकाचे शतमानात रूपांतर करा. शतमानात रूपांतर करा. आपण सुरुवातीला अशा पद्धतीने प्रश्न बघितला. सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेला आपण कोणत्याही दशांशाचं अपूर्णांकाचं आपण ज्यावेळेला शतमानात शेकड्यावर रूपांतर करतो त्यावेळेस त्या संख्येला फक्त आपल्याला 100 ने गुणावं लागतं. आपलं उत्तर त्या ठिकाणी येऊन जाईल. आता बघूया 516 गुणिले 100 करायचं आपल्याला. ठीक आहे. आता छोट्या छोट्या संख्यांचा विचार करू, त्याने भाग देऊ. 16 आणि 50 गुणिले 100 म्हणजे 508 गुणिले 50 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. परत काय भाग जाऊ शकतो का? जाईल. परत जाईल 2 चौक 8 आणि 25 गुणिले 50 म्हणजे अंशामध्ये 5 गुणिले 25 छेद 4. बरोबर. आता बघूया आपण 25 आणि 5 चा गुणाकार करून घेऊ. 125 गुणाकार येईल छेद 4. आता आपल्याला 125 ला 4 ने भाग द्यायचा आहे कारण आपल्याला शेकडेवारी मध्ये लिहायचं. ठीक आहे. आता बघा 4 1 4 4 त्रिक 12 4 1 4 5 ला भाग जाईल. बरोबर. उरला 1 दशांश चिन्ह घेतलंय 1 ला भाग जात नाही म्हणून 1 वर घेतला 0. 4 दुने 8 उरले 2 2 वर घेतला तर 0 झाले 20. 4 पंचे 20 31.25% हे त्याचं उत्तर आहे. ज्यावेळेस तुम्ही अपूर्णांकाचं शतमानात रूपांतर करत असता त्यावेळेस त्याला 100 ने गुणायचं आणि जे उत्तर तुमचं शेवटी भागाकार देऊ ते तुमचं उत्तर असेल त्या शतमानातलं रूपांतर. ठीक आहे. आणि याच तुम्हाला परत जर म्हणजे आपल्याला या 516 मध्ये रूपांतर करायचं असेल तर 31.25 ला परत 100 ने भाग द्यायचा. तुमचं उत्तर इथं येऊन जाईल. म्हणजे अपूर्णांकाच्या शतमानात करत असताना गुणाकार आहे आणि शतमानाचा अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर भागाकार करावा लागतो. या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध आपल्याला त्या ठिकाणी कराव्या लागतात. ठीक आहे. इथपर्यंतचा विषय तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आला असेल. चला पुढे जाऊ. टक्केवारीमध्ये विचार करत असताना छेद 100 हे गोष्ट आपल्या टाळायची. शेकडेवारीमध्ये तोच सगळ्यात महत्वाचा विषय आपल्यासाठी आहे. अत्यंत छोट्या छोट्या आणि साध्या संकल्पना आहेत. त्या संकल्पना आपल्याला या प्रकरणामध्ये लक्षात ठेवाव्या लागतात. ठीक आहे. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 8. 6 किलोमीटर 6 किलोमीटरचा 4.1/2% 6 किलोमीटरचा 4.1/2% म्हणजे किती मीटर? बघा प्रश्न परत एकदा वाचतो. 6 किलोमीटरचा 4.1/2% म्हणजे किती किलोमीटर? सुरुवातीला जसं मगाशी एक उदाहरण आलं होतं किलोग्रॅम मध्ये होतं. आता हे किलोमीटर मध्ये आपल्याला माहिती आहे 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. ओके. तसं 6 किलोमीटर बरोबर 6000 मीटर. बरोबर. आपल्या उत्तर सुद्धा मीटर मध्ये सांगायचे.
बरोबर. आता बघू त्याच्यानंतर 4.1/2 ज्यावेळेला 1/2 येतो त्यावेळेला तो 4.5 असतो, म्हणजे थोडक्यात 0.5 असतो. ठीक आहे, ते आपल्याला माहित आहे. ते परत आपल्याला लिहायची गरज वाचू नये म्हणून ते आपल्याला शेजारी लिहिलेलं आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला दिलेल्या किलोमीटरचा म्हणजे गुणाकार आला परत, आणि हा 4.5% म्हणजे छेदात 100 आहे. ठीक आहे त्या पद्धतीने मांडून घ्यायचं. फक्त किलोमीटरच्या ऐवजी आपण त्याला मीटर मध्ये लिहिणार आहोत. म्हणजे काय, 6000 गुणिले 4.5 छेद 100. बरोबर. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, राहिले 60 गुणिले 4.5. परत आपल्याला गुणाकार करावा लागणार आहे, तो गुणाकार करून घेऊ. कच्चं काम हे गणितामध्ये अत्यंत महत्वाचा विषय आहे. 45 गुणिले 60 करू. गुणाकार करणं सोपं होतं, आपण बघायचा. ज्या संख्येने गुणायचं ती संख्या सोपी आणि छोटी असली किंवा अशा शून्याच्या स्वरूपातली काय असेल तर अत्यंत सोपं जातं. शून्याला शून्य गेली, कारण शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तरी उत्तर शून्य. ठीक आहे. 6 गुणिले 5 35. 6 पंचे 30. बोलताना थोडीशी अडचण होते कधी मध्ये. 24 आणि 3 27. ठीक आहे, आपलं उत्तर आलं 2700. पण याच्यामध्ये एक दशांश बरोबर, त्याच्यामुळं एक तळ सोडून आपल्याला दशांश द्यावं लागेल. ते इथं दिलं तर उत्तर येते 270 मीटर. बरोबर, कारण हा दशांश चिन्ह त्याच्यानंतर असलेले शून्य, त्याच्यामुळं या शून्याला आणि दशांशाला तशी काय आपल्याला लिहायची गरज पडत नाही. त्याच्यामुळे आपलं उत्तर आलं 270 मीटर. ठीक आहे, अशा पद्धतीने हा आपण प्रश्न या ठिकाणी सोडू शकतो. आता आपण एक मगाशी झाला होता त्याच पद्धतीचा आणि लेखी स्वरूपातला एक प्रश्न बनणार आहोत. शेकडेवारी प्रकरणाचा अभ्यास करायचा असेल तर जास्तीत जास्त उदाहरणं तुम्हाला सोडवावी लागतील. आणि माझ्या माहितीचं किंवा एक अंदाजाने नवनीत प्रकाशनमध्ये आपल्याला एक चांगल्या दर्जाची आणि आपल्याला बुद्धीला चालना मिळतील अशा पद्धतीचे बहुतेक प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. आपण त्यातून भरपूर असे प्रश्न सोडू शकतो. चला, प्रश्न क्रमांक 9. नाटकाच्या तिकिटांची किंमत 25% वाढवल्यामुळे नाटकाच्या तिकिटाची किंमत 25% वाढवल्यामुळे हो 15% कमी 15% कमी. तर एकूण उत्पादनात शेकडा वाढ किंवा घट किती, म्हणजे वाढ आहे का ती पण शोधायची आणि घट आहे का ती शोधायची, ती किती आहे हे सुद्धा आपल्याला शोधायचं आहे. आता वाढ आणि घट म्हटलं की आपल्याला माहिती आहे, मगाशी एक तुम्हाला सूत्र सांगितलं होतं, हे सूत्र आपण परत एकदा रिपीट करू. वाढ किंवा घट असेल तर बरोबर x वजा y वजा xy छेद 100 हे सूत्र आपण त्या ठिकाणी वापरू. त्याच्यामध्ये वाढ x, घट 15% म्हणजे x आणि y. ही वाढ असेल 25% म्हणजे x आहे आणि घट 15% म्हणजे y आहे. 25 वजा 15 वजा 25 गुणिले 15 छेद 100 अशा पद्धतीने आपण त्याची मांडणी करू शकतो आहे. आता 25 आणि 15 चा गुणाकार करून 25 गुणिले 15. ठीक आहे, तो गुणाकार करत असताना एकदम सोप्या आणि छोट्या संख्येने करायचा, त्यामुळे गुणाकार चुकत नाही आपलं. 25 2 5 2 10 2 12 0 25 कारण एका संख्येने एक कोणत्याही संख्येला गुणलं
तर ही संख्या उत्तर राहते 5, 7 आणि 3. 375 म्हणजे 25 वजा 15 वजा 375 छेद 100 अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांचा गुणाकार होईल. ओके, आता बघू काय होतंय. आता या दोघांची वजाबाकी आधी करू. ठीक आहे, म्हणजे यांची वजाबाकी 25 वजा 15 10, 10 वजा 375 छेद 100. आता आपल्याला यांची जर वजाबाकी करायची असेल म्हणजे 10 वजा 375 छेद 100, तर काय करावं लागेल आपल्याला, या दोघांचा छेद समान करावा लागेल आणि याचा छेद 1 आहे, 10चा छेद कोणच नाही म्हणजे 1 असतो, बरोबर. आणि याचा 100 करायचा असेल तर 1 ला 100 ने गुणावं लागेल आणि अंशाला सुद्धा 100 ने गुणावं, बरोबर. म्हणजे हा होईल किती होईल, हा याला जर 100 ने गुणलं 10 ला तर 1000 होईल, छेदामध्ये 100 होऊन जाईल. मग छेद डायरेक्ट मी एकदाच लिहितो. हा झाला 100 छेद झाला 1000 झाला, कारण त्याला आपण किती गुणलं, 10 ला 100 ने गुणलं वजा 375. आता बघा 1000 मधून जर 375 गेले तर उत्तर येते 725. ठीक आहे, छेद 100 आपला जर साईड. आता छेदामध्ये 100 असल्यामुळे जर 625 ला 100 ने भाग द्यायचा आहे तर आपल्याला काय करायचं, फक्त जेवढे शून्य या छेदामध्ये आहेत तेवढी फक्त स्थळ हे उजवीकडून सोडून आपल्याला दशांश चिन्ह डावीकडे द्यायचंय. म्हणजे 2 शून्य आहेत पण 1 आणि 2 6.25. ठीक आहे, 6.25% हे आपलं उत्तर. पण परत प्रश्न तिथे झाला, वाढायला गट आहे. आता हे देताना ही जी 6.25 आलाय हा प्लस मध्ये आला, त्याच्यामुळे इथं आपल्याला याचं उत्तर लिहित असताना हे वाढ म्हणून या ठिकाणी उत्तर द्यावं लागेल. म्हणजे त्यांच्या उत्पादनामध्ये एकूण 6.25% एवढी वाढ झाली आहे किंवा होती, अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी सांगावं लागेल. आता काय मुलं उत्तर सोडत असताना अशा पद्धतीच्या प्रश्नामध्ये एक मारून चालतं. म्हणजे काय, त्या तिकिटाची किंमत 100 रुपये होती. ठीक आहे, आणि 100 तिकीट, मग तिकिटाची किंमत 25% वाढली म्हणजे झाली 125. आणि ते 100 तिकीट विकत होता, 15% तिकीट कमी झाली म्हणजे 100 मधून 15 वजा केली. तर अशा पद्धतीने जरी तुम्ही सोडवलं तर हे तुमचं उत्तर बरोबर येणार आहे, त्यात काही अडचण नाही. परंतु एका सोप्या पद्धतीने आपण या पद्धतीने उत्तर काढू शकतो. ठीक आहे, चला पुढे जाऊ. हे तुमच्या लक्षात आलं असेल. प्रश्न क्रमांक आपल्याला घ्यायचा इथून मागे 2018, 2020, 22, 23 अशा काही परीक्षांमध्ये आलेले प्रश्न आपण आजच्या तासाला रिपीट करतोय. ठीक आहे, प्रश्न 10 आहे. 5 लिटरचे 2.102% बरोबर किती, बरोबर. 5 लिटरचे 2.102% बरोबर किती. ठीक आहे, आता या ठिकाणी परत तोच विषय आला की 1/2 हा या ठिकाणी पूर्णयुक्त आपण नंतर आलाय, म्हणजे 1/2 आला म्हणजे काय 2.5 झाली. ठीक आहे, ही गोष्ट आपण क्लिअर केली. 5 लिटर म्हणजे आपल्याला परत 1 लिटर बरोबर 1000 ml किंवा मिलीलीटर आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, तर त्याचं सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि 5 लिटर बरोबर 5000 मिली अशा पद्धतीने आपण या ठिकाणी लिहून देतो. म्हणजे या जे त्याची रूपांतर आहे हे सुद्धा बऱ्यापैकी आपली पाठ असणं अपेक्षित आहे. किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये, लिटरचं मिलीमध्ये. ठीक आहे, तर ही सगळी एकक आपल्याला किंवा हे रूपांतर आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. जर सांगितलंय जसं 5 लिटरचे ते म्हणलं की गुणाकार 5 लिटर म्हणजे 5000 ml, 5000 गुणिले 2.102 म्हणजे 2.5%, बरोबर. 2.5/100 बरोबर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने जसा प्रश्न आहे तसं मानून घेतलं. या 2 शून्याला हे 2 शून्य गेले म्हणजे 50 गुणिले 2.5. ठीक आहे, आता तो गुणाकार आपण करून घेऊया. दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरून आपण गुणाकार करू. 25 गुणिले 50. 2 शून्य, कारण शून्याने कोणत्या संख्येला गुणलं तरी उत्तर 0 येतं. 5 5 25,
1250. ओके, आता 1250 लिहिलं बरोबर 1250. पण इथं दशांश चिन्ह आहे ते विसरून आपल्याला चालणार नाही. ते दशांश चिन्ह आपण परत या संख्येला उजवीकडून किती गट सोडून किंवा किती स्थळ सोडून या ठिकाणी दशांश चिन्ह ते, म्हणून आपण एक स्थळ सोडून इथं दशांश चिन्ह दिलं. आपलं उत्तर आलं 125 ml. ठीक आहे, 125 ml म्हणजे 5 लिटरचे 2.5% म्हणजे 125 ml. अशा पद्धतीचं उत्तर या प्रश्नाचं या ठिकाणी. ठीक आहे, गुणाकाराचा आणि भागाकाराचा विषय बऱ्यापैकी या शेकडेवारी प्रकरणामध्ये येतो. लिहून घेतला असेल. चला पुढे. आता आपण एक लेखी स्वरूपातले उदाहरण घेऊ, तुमच्याही लक्ष देऊन जाईल. एक विद्यालय, त्या विद्यालयाचं नाव आहे आदर्श माध्यमिक विद्यालय. आदर्श माध्यमिक विद्यालय. ठीक आहे, तर आदर्श माध्यमिक विद्यालयाची मंगळवारी, बघा, आदर्श माध्यमिक विद्यालयाची मंगळवारी विद्यार्थी उपस्थिती 92.5%, 92.5% होती. अनुपस्थित विद्यार्थी संख्या, अनुपस्थित विद्यार्थी संख्या 45 असेल, 45 असेल तर उपस्थित विद्यार्थी संख्या किती? उपस्थित विद्यार्थी संख्या मंगळवारची थोडक्यात त्यांची हजेरी आपल्याला या उदाहरणात त्यांनी दिलेली आहे. आदर्श माध्यमिक विद्यालय नावाचे एक विद्यालय, त्या विद्यालयामध्ये मंगळवारी विद्यार्थी उपस्थिती होते, म्हणजे त्या दिवशी जे काय हजर असलेले विद्यार्थी 92.5% होते, टक्केवारीमध्ये दिली. आणि अनुपस्थित विद्यार्थी संख्या दिली, ही टक्केवारीमध्ये दिलेली नाही, ही संख्या 45. तर उपस्थित म्हणजे खऱ्या अर्थाने हे 92.5% म्हणजे किती, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. आपण लिहून अगोदर घेऊया. उपस्थिती किती होती? तर 92.5%. ठीक आहे, आणि त्या ठिकाणी अनुपस्थित किती होते? 45. 45 विद्यार्थी हे टक्केवारीमध्ये हे संख्या आहे. आता जर बघितलं तर अनुपस्थित विद्यार्थी मिळाले, पण जर विचार असा केला की उपस्थित 92.5 होते, मग अनुपस्थित किती होते टक्केवारीचा विचार केला तर ते येतात 7.5%. बरोबर, कारण 100 मधून जर आपण त्या 92.5 वजा केले तर ते 7.5%. म्हणजे या ठिकाणी असं सुद्धा होते 7.5% म्हणजे किती? 45 विद्यार्थी संख्या, 45 ही संख्या आहे. मग आपल्याला 92.5 म्हणजे किती, अशा पद्धतीने जर आपण थोडक्यात लेखन केलं तरी हरकत नाही. म्हणजे मी असं लिहू शकतो 7.5% टक्केचं चिन्ह देत नाही, बरोबर 45. तर 92.5 बरोबर किती? तर या समीकरणात मांडलं तर याचा तिरकस गुणाकार करायचा असतो, म्हणजे याचा आणि याचा आणि याचा आणि याचा. इथं कोणच मग आपल्याला माहिती नाही, आपल्या इथे ए बी सी किंवा एक्स मग. ठीक आहे, म्हणजे यांचा जर गुणाकार केला तर काय उत्तर येईल, अशा पद्धतीचा विचार आपण करूया. म्हणजे एक्स गुणिले 7.5 बरोबर 92.5 गुणिले 45. ठीक, आता बघू, हा जो 7.5 आहे तो तिकडे येईल. ठीक आहे, हा गुणाकाराच्या तिकडे गेल्यावर कुठं जाईल? भागाकारामध्ये जाईल. म्हणजे एक्स बरोबर 92.5 गुणिले 45 छेद 7.5. ठीक आहे, आता बघा कधीही यापेक्षा बरोबर चिन्ह असतं आणि त्याच्या कोणत्याही बाजूचा, म्हणजे उजव्या बाजूचा डावीकडे लिहायचा, डावीकडचा उजवीकडे जर एखादी संख्या नाही म्हणलं
तरी संख्या जात असताना जर गुणाकारात असेल तर ते भागाकारात जाते, भागाकारात असेल तर गुणाकारात येते, बेरजेत असेल तर वजाबाकीत जाते आणि वजाबाकीची असेल तर बेरजेत. म्हणजे त्याची विरुद्ध क्रिया त्या ठिकाणी आपल्याला करावी लागते. आता इथं जर बघितलं तर एक्स बरोबर 92.5 7.5 अंशातही एक स्थळ सोडून दशांश चिन्ह, छेदातही एक स्थळ सोडून दशांश चिन्ह आहे. म्हणजे याला 10 गुणलं तर याला सुद्धा 10 गुणावं लागेल आणि हा 925 होईल गुणिले 45 ते 75. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने जर समान पद्धतीची जर दशांश चिन्ह असतील अंशात आणि छेदात, त्यांचा न विचार करता जरी गुणाकार भागाकार तुम्ही केला तरीही काही अडचण येणार नाही. ठीक आहे. तर या ठिकाणी भाग द्यायचा आहे. कोणत्या संख्येने भाग जाईल? 25 ने भाग देऊन टाकू. 25 त्रिक 75. ठीक आहे. इथं सुद्धा 25 त्रिक 75 होते. बरोबर आहे. आता 92 ला भाग दिलाय, 25 त्रिक 75 झाले. 92 वजा 75 केलं तर त्या ठिकाणी 17 उत्तर येते. हे झाले 175. बरोबर. परत 175 ला आपल्याला 25 ने भाग द्यायचा आहे, तर भाग जातो 7चा. ठीक आहे. आता अंशामध्ये 37 गुणिले 45 आणि छेदामध्ये 3 राहिले. 15 त्रिक 45 आपल्याला माहिती आहे, म्हणून या ठिकाणी 15चा भाग जाईल बरोबर 37 गुणिले 15 असा गुणाकार शिल्लक राहतो. छेदामधली सर्व संख्या त्या ठिकाणी निघून गेलेल्या आहेत. आता आपण याचा गुणाकार करून बघू. 37 गुणिले 15 प्रत्येक वेळेला गुणाकार करून बघायचं, हे कच्चं काम करायचं. 7 ठीक आहे. 5 त्रिक 15 3 18 0. आता 37 जसा आहे तसा लिहिणार गुणाकार 1 ने गुणायचं. 5 7 5 14 आणि 15 4 3 2 5 555. 555 म्हणजे आपण जे उत्तर काढले 555 काय आले? काय आले? आता या ठिकाणी आपल्याला किती उपस्थित होते ते काढायचं होतं 92.5%. तर ते किती झाले? 555 या ठिकाणी विद्यार्थी संख्या आपल्याला येऊन मिळालेली आहे. म्हणजे या पूर्ण प्रश्नाचं उत्तर असेल 555 की त्या विद्यालयामध्ये त्या दिवशी 92.5% म्हणजेच किती 555 विद्यार्थी उपस्थित होते आणि उरलेले 45 त्याच्यात आपण त्या ठिकाणी मिळवले. तर आपली एकूण त्या विद्यालयाची विद्यार्थी संख्या जरी विचारली तरी सुद्धा आपण या प्रश्नामध्ये ते जर त्यांनी वाढून दिला प्रश्न की त्या विद्यालयाची एकूण विद्यार्थी संख्या किती, तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर आपण सांगू शकतो. कारण आपल्याला अनुपस्थित माहिती येतं आणि उपस्थितची टक्केवारी माहिती, त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण ते काढू शकतो. तर ठीक आहे. अशा पद्धतीने आपण आज एकूण 11 प्रश्न बघितले. या 11 प्रश्नांमध्ये तुम्हाला अपूर्णांकाचे रूपांतर शेकडेवारीमध्ये करणे, शेकडेवारीचे रूपांतर अपूर्णांकात करणे, काही शाब्दिक उदाहरणं आपण घेतली. तर या सर्व उदाहरणांचा तुमच्या दररोजच्या सरावामध्ये निश्चितच फायदा होईल याची अपेक्षा आहे. सर्वांनी शेकडेवारी या प्रकरणाचा अभ्यास करत असताना एक लक्षात ठेवा, जेवढी शक्य होतील तेवढी जास्त उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जेवढी जास्त उदाहरणं अडचणीची वाटतील तेवढं तुमचा सराव जास्त होणार. आणि प्रत्येक प्रश्न हा मागच्या प्रश्नापेक्षा निश्चित वेगळा असणार. त्याच्यामुळे शेकडेवारी प्रकरण याचा अभ्यास करत असताना वारंवार प्रश्न सोडवणे, प्रश्नांचा सराव करणे आणि नेहमी वेगळ्या प्रकारचे प्रश्न आल्यानंतर त्या प्रश्नांना योग्य पद्धतीने सोडवण्याचा सराव करणे हे अत्यंत महत्वाचं आहे. तर आजच्या या झालेल्या तासिकेचा निश्चितपणे आपणा सर्वांना उपयोग होईल आपल्या अभ्यासामध्ये अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि शिक्षण विभागाचे मला या ठिकाणी तुम्हाला तुमच्याशी मार्गदर्शन करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो.